तर आताची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट आता रद्द करण्यात आलंय। पुणे हायकोर्टाकडून हे अटक वॉरंट रद्द झालंय। आताची मोठी अपडेट समोर येते। मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टामध्ये दाखल झाले होते। त्यांच्यावरती अजामीन अटक वॉरंट जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं। एका नाट्य निर्मात्याने त्यांच्यावरती फसवणुकीचा आरोप केला होता आणि या पार्श्वभूमीवरती एक मोठी अपडेट समोर आली आहे। त्यांचं हे अटक वॉरंट आता रद्द करण्यात आलंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून। वैभव, सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट मानली जाईल, मनोज जरांगे पाटील यांच्यावरचं जे अटक वॉरंट आहे ते रद्द करण्यात आलंय। मी थोडी दुरुस्ती करतो, फक्त पुणे उच्च न्यायालय नाही, पुणे सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी झाली आणि मी हे आदेश दिलेत। गेल्या सुनावणीच्या वेळेस जरांगे पाटील हे सुनावणीला हजर राहिलेले नव्हते। 2 वेळा सूचना देऊनही ते हजर राहिले नाहीत, म्हणून कोर्टाने त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट आहे ते इश्यू केलेलं होतं। मात्र त्याच वेळेस त्यांचे वकील जे आहेत त्यांनी न्यायालयाकडे अर्ज दिलेला होता। प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे पाटील हे येऊ शकत नाहीयेत अशा स्वरूपाची माहिती न्यायालयाला दिली होती, त्यामुळे कारवाई करू नये। सुनावणीच्या वेळेस जरांगे पाटील हे उपस्थित राहतील कुठल्याही परिस्थितीत असंही कोर्टाला सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार जरांगे पाटील आज अँब्युलन्समध्ये कोर्टमध्ये आले। त्यांना चालता येत नाही अशी माहिती सुद्धा वकिलांनी दिली। मात्र त्याच वेळेस सरकारी वकिलांनी कोर्टाच्या समोर काही महत्वाची गोष्ट आणल्या, महत्वाची निरीक्षणं आणली, ज्याच्यामध्ये जरांगे पाटील हे यापूर्वी बोलत असताना न्यायव्यवस्था आणि हे वॉरंट जाहीर करणाऱ्या कोर्टाच्या विरोधामध्ये अपशब्द बोलले असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं। ह्या सगळ्या गोष्टी नोंदीवरती घेऊन न्यायालयानं ऑर्डर देताना हे स्पष्ट केलं की जरी जरांगे पाटील हे न्यायालयाच्या विरोधामध्ये बोलले असले किंवा न्यायाधिकाऱ्याच्या विरोधात बोललेले असले तरी न्यायाधीशाला लगेच त्यांची बुद्धी कलुषित करून निर्णय देता येणार नाही। त्यामुळे मेरिटवरच निर्णय दिला जाईल। मात्र जरांगे पाटील यांनी यापुढे याची खबरदारी बाळगावी अशी समज तीच न्यायालयानं त्यांना दिली। न्यायव्यवस्थेविषयी टिप्पणी करताना जबाबदारी ती करावी अशी त्यांना केली आहे। त्यांचं अजामीनपात्र वॉरंट जे ते रद्द केल्यानंतर जी बॉन्ड शुअरिटी जरांगे यांनी न्यायालयाकडे यापूर्वी दिलेली होती त्यांच्या हजेरीबाबत ती जप्त करण्यात आली आहे। आता नव्यानं कॅश बॉन्ड जो आहे, बंधपत्र जे आहे रोखीचं, ते न्यायालयामध्ये हजर करावं लागेल असे आदेश आहेत ते बिराजदार न्यायालयानं पारित केलेले आहेत। जी, याकडे लक्ष असेल वैभव। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।